चला पंच विनंती असेल आपण ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रथमेश आणि राकेश प्रथमेश आणि राकेश सलामीच्या फलंदाज आपण इथे बघतोय आणि अजिंक्य अजिंक्य पहिले षटक घेऊन येताना आपण इथे बघतोय आणि नक्कीच इथे पहिलीच अबांतर धावसंख्येला 1 सुरुवात होते. अजूनही कोणता चेंडू टाकला गेला नाहीये. पहिला चेंडू अवांतर धावेने. पुढचा चेंडू आणि यावेळेस 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघूया. 2 धाव पूर्ण केल्या जातात का. नक्कीच चांगली इथं रनिंग बिटवीन द विकेट सुरुवातीलाच आपण बघतोय. 3री धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न होता परंतु थांबवले प्रथमेशने प्रथमेशला आपण इथे बघतोय आणि यामुळे मिळतात या 2 धावा. धावसंख्येला 2 ने गती मिळताना धावसंख्या होते 3 धावा. पुढचा चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू मागे जातोय आणि नक्कीच तिथे चेंडू अडवला जाईल. फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येला 2 ने आकार. धावसंख्या झाली ती 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. एक चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी कारण पहिल्या 2 चेंडूंवर मोठा फटका आला नाही. ही गोलंदाजीसाठी चांगली बाब आणि पहिल्या 2 चेंडूंवर 2 डबल आले. ही फलंदाजी संघासाठी चांगली बाब म्हणावी लागेल. 2 चेंडू 5 धावा आपण इथे बघतोय. पुढचा चेंडू घेऊन अजिंक्य आणि इथे बघतोय आपण पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. अजिंक्यचा पुढचा चेंडू आणि ते काहीसे बेट झाले तर फलंदाज डावखोऱ्या हाताच्या फलंदाजासाठी चांगला टप्पा म्हणावा लागेल. इथे अजिंक्यचा वाईडिश टाकलेला हा चेंडू नक्कीच फलंदाजाला काहीच समजला नाहीये. यावेळेस राकेश साठी टाकलेला हा चेंडू स्टंपच्या वरून जातोय. आपण बघतोय नक्कीच डॉट बॉल. स्वतःवर नाराज होत आहे ते राकेश कारण सलग 2 चेंडू डॉट काढले गेले. ते इथे गोलंदाज अजिंक्यकडून धावसंख्या स्थिरावली होती 6. या धावसंख्येवर खूपच चांगली अशी फलंदाजी आपण बघितली. ती प्रथमेश कडून चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा बघितली होती परंतु इथे चांगलं पुनरागमन केलंय अजिंक्यने. पुढचा चेंडू आणि ते लाऊड अपील बघतोय आपण. पंचांकडून अपील फेटाळली जाते आणि इथे डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट टाकल्यानंतर पहिलं षटक अवघ्या 6 धावांमध्ये संपवण्यामध्ये यश प्राप्त होत आहे ते अजिंक्यला. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अपील फेटाळल्यानंतर तुम्ही काय विचारायला जातायत पंचांना.
पहिला चेंडू आपण इथे बघितला, चांगला फटका खेळलाय तिथे, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा चांगली यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक, त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, धावसंख्या झाली ती 8. आणि आपण इथे बघतोय प्रेमची चांगली गोलंदाजी, आणि इथे बघतोय चांगला चेंडू उसळी घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात जातो, चेंडू राहतो डॉट बॉल. इथे मोठे फटके खेळावे लागतील. आता पहिलं षटक कुठेतरी संत गतीने गेल्यानंतर या षटकामध्ये सुद्धा काहीशी संत सुरुवातच म्हणावी लागेल, कारण 3 चेंडूंमध्ये प्रेम अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि सलग 2 चेंडूंवर उभं करून ठेवतोय फलंदाजाला चेंडूचा काहीसा, आणि इथे सलग 3 चेंडू निर्धाव टाकले गेलेत प्रथमेश सारख्या फलंदाजासमोर. यावेळेस बॅटवर बरोबर घेतलाय चेंडू, यावेळेस काहीसा थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्येला 6 ने आकार मिळताना आपण इथे बघतोय धावसंख्या झाली ती 14 धावा. नक्कीच 5 चेंडू टाकले तर 5 चेंडूंमध्ये 3 निर्धाव. एखादा मोठा फटका आला तरी चालेल, परंतु या चेंडूवर जर मोठा फटका आला तर हे षटक फलंदाजी संघाच्या बाजूने वळू शकता, आणि त्याचा पुरेपूर प्रत्यय आणण्याचा प्रयत्न प्रथमेश करत होता, परंतु तिथे काहीसं थांबवलंय. हे काय करतोय, काय विकेट सॅक्रिफाईस करायला लावतोय हे समजलं नाही या मैदानामध्ये. काहीही गरज नसताना तिथे बोलवला नॉन स्ट्रायकर यांच्या राकेशला, आणि राकेशला बाद व्हावं लागलंय. आणि इथे आपण बघतो गोलंदाजी संघाकडून हा नियम एक काहीतरी वेगळंच चित्र दाखवतोय मैदानामध्ये, कारण फलंदाज बाद झालाच नाहीये, आणि या वेळेस सुद्धा आडव्या पट्ट्यामध्ये खेळलाय. बॅट मधून तर पहिलाच रन असू शकतो माझ्या मते राकेशच्या बॅट मधून, आणि या सुरुवातीला 2 धावा, धावसंख्येमध्ये 2 ने गती मिळताना तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय राकेश. बॉलरचं नाव बॉलरचं नाव त्याच्यामुळे आउट नाही दिला, त्याने आउटच नाही केला, आउटच नाही केला. बॉल खात होता म्हणून त्याने आउट नाही केला. तेजस आपल्या षटक घेऊन येताना आपण इथे बघतोय पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवर त्याने 2 धावा काढताना राकेशने तिसऱ्या धावेमध्ये बाद झालाय, आणि तेजसचा पुढचा चेंडू या वेळेस प्रथमेशचा पुन्हा एकदा बॅटचा चेंडूचा कोणता संपर्क नाही, आणि यावेळेचा प्रथमेशला विकेट सॅक्रिफाईस करायला लावतोय तो आपण बघतोय नवीन आलेला फलंदाज समीर, कारण
आता कुठेतरी प्रथमेशच्या बॅटला सुद्धा चेंडू लागत नव्हते. पहिल्या 3 चेंडूंवर चांगला दाबा काढत होता सिंगल डबल मध्ये, परंतु नंतर कोणता विश्वास ठेवत नव्हता तो सिंगल डबल मध्ये. मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू डॉट काढले जात होते. आणि इथे आता नवीन फलंदाजी मार्कवर येतोय. फलंदाज आहे संदीप. बाकीच्या टीम कुठल्या सर्व टीम जिंकायला जातो असं समजायचं नाही. आमच्या 11 पॅकर आहेत, मग काय हरलो धरून काय 11 पॅकर काय सागरच्या बॉलिंग रबरला नाही केलं काय नशीब. सलामीची जोडी मैदानामधून मागे गेल्यानंतर आता समीर आणि संदीप 2 SS आपण बघतोय मैदानामध्ये. तेजसचा पुढचा चेंडू, यावेळेस तेजसने पुन्हा एकदा बीट करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. काय चेंडू समजतोय की नाही या फलंदाजांना आपण बघूया. फणसकोंड हा संघ कुठेतरी मागे पडतोय. नक्कीच आपल्याला पाहावं लागेल काय होईल या सामन्यामध्ये. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी अजिंक्यने केली, प्रेमने केली आणि तिसरं षटक हाताळताना इथे तेजस सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. बॅटची काढा लागून स्वतः तेजस पोहोचतोय की नाही पाहावं लागेल. चेंडू पोहोचतोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही. धावसंख्येला 1 ने गती मिळते. धावसंख्या होती ती 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. अजूनही या इनिंग मधील 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 8 चेंडूंमध्ये किती धावा कुठून काढतात आपल्याला पाहावं लागेल. SSC जोडी संदीप अँड समीर. आणि इथे बघतोय हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू. 1 धाव मिळवली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे संदीपचा होता, परंतु काहीच थांबवलं इथे समीरला. दोन्ही सख्खे बंधू आपल्याला इथे मैदानामध्ये खेळताना बघतोय. छोटे मियाँ बड़े मियाँ क्या करेंगे मैदान में अभी देखना पड़ेगा. नको हिंदी, नको ती हिंदी सक्तीच नको आम्हाला. आम्ही ही मराठी, आमची ही मराठीच भारी. पुन्हा एकदा मराठीकडे वळूया आणि पुन्हा एकदा या मैदानाकडे वळताना आपण बघूया तेजस यांच्याकडे. तेजसचा पुढचा चेंडू, या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू काहीसा खाली राहिलाय. बॅटच्या खालच्या कडे लागूनच 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 19 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. आतापर्यंत या संघाचं कौतुक यासाठी करावे लागेल की त्यांनी अवघी 1 अवांतर धाव आतापर्यंत अवघी खर्च केली आहे 3 षटकांमध्ये. ती सुद्धा पहिल्या चेंडूवर अजिंक्यच्या आली होती, तीच अवांतर धाव. त्यानंतर 3 षटकं टाकले गेलेत, एकही अवांतर धाव खर्च केली गेली नाहीये. या संघाचं खरंच कौतुक करावं लागेल. शिवशंभू अडवले हा संघ. बॉलर नेम अनिकेत, अभिषेक कानिकेत. इकडून मागून बोला. अनिकेत आपण इथे बघतोय. आणि या वेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क काही चांगला झाला नाहीये. त्याच्यामध्ये समीरने इथे आपल्या त्या बंधूला बाद करण्यासाठी, विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी पाठवलं आहे आणि ते संदीप होतोय धावबाद. 1 रन 1+ विकेट आहे. त्याचा असेल रन. संदेश नवीन फलंदाजीसाठी येतोय संदेश. आपण इथे बघतोय चांगली गोलंदाजी इथे अनिकेतकडून सुद्धा केली जाते. चांगली गोलंदाजी एक्शन आपण इथे बघितले आणि इथे जेलबाद समीर येतोय. जेलबाद बंधू अजून पहिला बंधू मैदानाच्या बाहेर गेला नाही, तर इथे दुसऱ्या बंधूंनी पाठीमागे जायची चाल चालू केलेली आहे आणि इथे फलंदाज झेलबाद झालेला आहे. आपण बघतोय फलंदाज येतोय, फलंदाज जातोय, असंच काहीच चित्र मैदानामध्ये दिसतंय. कारण आता नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाजी मागरू येतोय तो नागेशजी थोडीशी
लवकर करा कारण सामन्याला सुरुवातीलाच उशीर झालेला आहे. थोडा स्पीडअप घ्या. कोणाची यांचीच आहे परत याची मग सरई 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 जिंकली ना. हा सामना आपण इथे बघतोय, चांगला सामना रंगतोय. परंतु इथे फलंदाजी संघ फणसकोंड कुठेतरी थोडासा मागे पडलाय कारण मोठे फटके खेळण्यामध्ये यश प्राप्त झाले नाही आहे. आतापर्यंत एकच षटकार लगावला गेलाय. हा षटकारच आहे ना. प्रेमच्या ओव्हरमध्ये एकच षटकार आला, तोच एक षटकार आहे. परंतु त्यानंतर कोणताही मोठा फटका नाही आहे. आणि ते बघतोय आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करताना चांगली गोलंदाजी अनिकेतने सुद्धा केली आहे. आणि इथे पुन्हा एकदा फलंदाज होतोय जेलबाद. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल त्या अनिकेतची कारण दोन्ही फलंदाज आपण बाद होताना बघितलं तर नक्कीच बॅटची चेंडू आपण बघितलंय. खूपच चांगली अशी फलंदाजी करताना गोलंदाजी करताना अनिकेतला आपण बघितलंय. अजिंक्यने चांगली गोलंदाजी केली, त्याने आपलं षटक 6 धावांमध्ये टाकलं. प्रेमने चांगली गोलंदाजी केली, त्याने 8 धावांमध्ये आपलं षटक टाकलं. नंतर तेजसने तर कमालच केली, अवघं 5 धावांमध्ये षटक टाकताना 5 धावांमध्ये षटक टाकलं. आणि अनिकेत आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. इथे आपण बघितलं 2 त्यांनी गडी बाद केले आणि त्याच्यानंतर ही एक धावसंख्येला 1 ने आकार मिळताना धावसंख्या झाली ती 25 धावा. जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान असेल ते आपण बघतोय शिवशंभू आडावले या संघाला. परंतु 26 धावा सुद्धा काही कमी नाहीये. जर गोलंदाज चांगली केली तर या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. धन्यवाद महेश साहेब. शिवशंभू आडावले वर्सेस जय हनुमान फणसकोंड. चला दोन्ही संघाचे फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांनी लवकरात लवकर त्या ग्राउंडचा ताबा घ्यायचा. आपल्याला पुढच्या 3 मॅच खेळायच्या आहेत. सो फास्ट जरासं. फणसकोंड टीम फिल्डिंग लवकर लावा कारण की पुढच्या 3 मॅच आपल्याला खेळायच्या आहेत. कारण की 5 वाजून गेलेले आहेत. पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे आहेत. जर फायनल आपल्याला चांगली 3 किंवा 3 ओव्हरचीच आपल्याला फायनल जर का खेळायची असेल तर सर्वांनी फास्ट घ्या आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावा. रिलॅक्स नका राहू मित्रांनो. तुमची लास्ट मॅच आहे, लास्ट गटामधली लास्ट मॅच आहे, पण आपल्याला सर्व मॅच कंप्लीट करायच्या आहेत. चला शिवशंभू आडवले तुमचे पण बॅट्समन ग्राउंड वरती जाऊ द्या. चला चला लवकर फणसकोंड संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पंच त्यांना सूचना करायची आहे कारण अजून 3 मॅचेस बाकी आहेत.
फणसकोट संघ विनंती आहे तुम्हाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लाव त्यांना करत आता रनची पेनल्टी लावायला. फणसकोट संघ पुढच्या 1 मिनिटात जर तुमचं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं नाही तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. पुढच्या मॅच 2 ओव्हरच्या का? चला लवकर समीर सर. आई गावदेवी वडगर संघाच्या कर्णधाराने त्वरित संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी वडगर संघाचे कर्णधार. नाही, आई गावदेवी वडगर संघाने थांबायचंय. आई जन्नी माता चरई या संघाने संपर्क साधायचा आहे. आई जरणी माता चरई या संघाचे कर्णधार. दोन घेतले ना. बॉलर समीर समीर ना. अवांतर धावसंख्येमध्ये 1 ने वाढ आणि धावसंख्या झाली ती 3. 1 चेंडू 3 धावा. समीरचा पुढचा चेंडू चांगली उसळी घेतलेली आपण इथे बघितलाय. पुनरागमन कसं करायचं ते जर दाखवायचं असेल तर समीरला हे षटक नक्कीच 4-5 धावांमध्ये टाकून दाखवावं लागेल. त्याचीच सुरुवात कुठेतरी होते. एक अवांतर धाव खर्च झाली परंतु कुठेतरी चांगलं पुनरागमन सुद्धा केलं. इथे सुद्धा काहीसा चेंडू उसळी घेताना पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. तिथे त्यांचेच बंधू आपण बघतोय नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये संदीप. यावेळेस चेंडू काहीसा हात आलाय त्याला फटका दिलाय तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा घेतली जात आहे आणि ती सुद्धा पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या होते ती 5 धावा. 3 चेंडू 5 धावा आपण इथे बघतोय. 4 चेंडू झालेत. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनतोय आणि नक्कीच इथे गोलंदाजाने चांगला झेल पकडलाय. इथे फलंदाज होतोय झेलबाद. नवीन फलंदाज आपल्याला येतोय तर प्रेम
आणि ते बघतोय शेवटच्या चेंडूवर चांगला फटका खेळलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, धावसंख्या झाली ती 7. एक षटक समाप्त, 7 धावा आपण इथे बघतोय. एक साधारण षटक म्हणावं लागेल, कारण धावसंख्या कुठेतरी 26 आहे आणि 26 धावांचं आव्हान पेलताना नक्कीच पहिल्या षटकामध्ये 7 धावा म्हणजे काही जास्तही नाही आणि काही कमी पण सुद्धा नाही. दोन्ही संघांसाठी एक साधारण गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढचं षटक घेऊन येतोय तो राकेश आपण बघतोय, ज्याने डावकुरे हाताचा हा गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटक घेऊन येतो तो राकेशला आपण इथे बघतोय. नक्कीच यावेळेस स्ट्राईक एंडवर असेल तो प्रेम नाही तेजस, आणि तेजस पहिला चेंडू खेळताना आपण बघतोय इथे आडव्या पट्ट्यामध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षक समीरच्या हातात. समीर कडून कोणतीही चूक नाही आणि फलंदाज होतोय जलवात. पुनरागमन कसं करायचं ते इथे दाखवून देतोय राकेश, कारण पुनरागमन करायचं असेल तर तुम्हाला गठ्ठ्याने विकेट काढाव्या लागतील आणि ते गठ्ठ्याने विकेट काढण्यासाठी अशीच काहीशी कामगिरी करावी लागेल. चला स्पीडअप घ्यायचं आहे. आणि ते फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय कल्पेश. फलंदाजी मार्कवर आपण बघतोय आणि आता चांगली फलंदाजी करावी लागेल. सिंगल डबलवर भरोसा ठेवावा लागेल. प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळण्याची गरज नाही. या संपूर्ण षटकामध्ये संपूर्ण सामन्यामध्ये तुम्हाला एकच मोठा फटका खेळायचा आणि तो चेंडू तुम्हाला खराब एखादा चेंडू नक्की मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल. यावेळेस रॉक उर्फ राकेश उर्फ रॉक याच्याकडून आणि ही अशी खराब गोलंदाजी एवढ्या कमी धावांचं आव्हान असताना करून चालणार नाही. इथे अवांतर +1 धाव मिळताना आपण इथे बघतोय. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 9 धावा. एक चेंडू 9 धावा. आता समीकरण कुठेच थोडस सोपे असंच म्हणावं लागेल, कारण 26 धावांचं आव्हान असताना इथे आता फक्त 15 धावांची गरज आहे. ती 17 चेंडू आणि 15 धावांची गरज म्हणजे सिंगल डबलवर विश्वास ठेवून पुढे जाता येईल. यावेळेस प्रेमच्या बॅटमधून निघालेला चांगला हा फटका जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. काय फलंदाजी सुद्धा करतोय. गोलंदाजीमध्ये किमया केली होती, परंतु इथे फलंदाजी करताना सुद्धा चांगली फलंदाजी करतोय तो प्रेम. चांगला फटका खेळला आणि मिळवल्या त्या 6 धावा. राकेशचा पुढचा चेंडू यावेळेस सुद्धा बॅटवर बरोबर घेतला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सजवला गेला होता. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा चेंडू इथे मिळत नाहीये नक्कीच. आणि इथे काय झालंय, 3 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 3 ने गती. धावसंख्या झाली होती 18 धावा. 3 चेंडू आतापर्यंत झाले आणि धावसंख्या झाली ती 18. आता जिंकण्यासाठी कुठेतरी फक्त अवघ्या 8 धावांची गरज आहे. आणि इथे बघतोय चेंडू काहीसा खाली राहिला आहे आणि आपण इथे बघतोय 1 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या झाली होती 19 धावा. 2 to go. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
यावेळेस चांगला फटका खेळला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे वाटतं आणि ते पुन्हा एकदा झेल सोडलाय क्षेत्ररक्षकाने. ह्या खराब खेळ म्हणावा लागेल आपण बघतो फणसकोंड हा संघाचा, कारण फलंदाजींमध्ये चुका झाली होती, नंतर गोलंदाजी चांगली केली जाते परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. कॅच सोडला जातो आणि इथे फलंदाज बाद होता होता वाचलाय. धावसंख्येमध्ये 1 गती मिळताना धावसंख्या झाली ती 20 धाबा. अजूनही जिंकण्यासाठी 6 धाबांची गरज. आई जन्नी माता चरई तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. आई जन्नी माता चरई या संघासाठी शेवटचा कॉल असेल हा. काही सूचना आहेत त्या सूचना कळवण्यासाठीच तुम्हाला बोलवलं जात आहे. त्यासाठीच खास बोलवलं. याच्या अगोदर 3 राऊंडची खेळलो सेकंड राऊंड कंपल्सरी असं नाही. तुम्ही फायनल 2 ओव्हरची खेळवा, आम्ही 2 ओव्हरची खेळणार. फायनल परत पोहोचलो तर पाहिजे. 2 ओव्हरची खेळलो नाही. फायनल 1 ओव्हर तुम्ही याच्या अगोदरची लॉट खेळवले ना. फायनल 1 ओव्हर 2 ओव्हरची मॅच बोलताय. फायनल खेळू ना मी 1 ओव्हर 2 ओव्हरची नाही 1 ओव्हरची खेळवा काय प्रॉब्लेम. फायनल पण काय ना तुमची क्वार्टर फायनल आहे. असू दे दादा आम्हाला 3 ओव्हरचीच खेळवायची. याच्या अगोदर 3 ओव्हरचे झाले ना तेव्हा तुम्ही विचार करायला पाहिजे होता ना तो पुढचा. आणि इथे आपण बघतोय अमांतर धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. चला चला विनिंग कॅप्टन लगेच यायचंय. विनिंग कॅप्टन शिवशंभो आडावले कॅप्टन ताबडतोब यायचंय. आपण बघतो शिवशंभू आडवले या संघामध्ये क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच जा आणि नाणेफेक होते.